नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराबाबत रिपब्लिकन सेनेने उपसले बेमुदत आंदोलनाचे हत्यार। लवकरच मुंबईच्या आझाद मैदानावर करणार बेमुदत उपोषण। धुळे एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात उपोषण सुरू आहे। परंतु आजपर्यंत संबंधित एसटी विभागाचे अधिकारी यांनी उपोषणास्थळी भेट दिली नाही। एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत कारवाई करण्यात यावी। तसेच विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी मार्ग तपासणी दरम्यान शासकीय वाहन हे आपल्या खासगी कामासाठी वापर केल्याचा पुरावा देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। तसेच आचारसंहिता काळात विभागीय कार्यालयात बदली प्रक्रिया राबवण्यात आली। या सर्व गोष्टींची दखल घेऊन विभागीय अधिकारी सौरभ देवरे यांचे निलंबन करण्यात यावे। या मागणीकरिता वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नसल्यामुळे अखेर जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांची आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील क्युमाइन क्लब येथे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी MSRTC धुळे यांच्या विरुद्ध 7 मे 2026 पासून बेमुदत बंदे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आज 8 दिवस झाले, परंतु आज एकही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा MSRTCचा म्हणा किंवा कलेक्टर म्हणा कुठलाही शासकीय अधिकारी कर्मचारी आमच्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाहीये। आपण बघू शकता उन्हाचं तापमान इतकं मोठं आहे, 46-45च्या अंशावर आहे, तरी सुद्धा हे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना थोडीफार सुद्धा काही वाटत नाही का जे काही आंदोलनासाठी स्थळ दिलं जातं त्या ठिकाणी एक डिपार्टमेंट सुद्धा व्हिजिटला येत नाही। एवढं मोठ्या प्रमाणावर म्हणजे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढण्याकामी आम्ही बाहेर बसलेलो असतो, परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी कुठलीही दखल न घेता माय पॉवर मध्ये फक्त त्यांचा पदाचा उपयोग करत असतात। माझं या शासनाला फक्त एवढंच सांगणं आहे की जो कोणी न्याय मागण्यासाठी बसलेला आहे तर त्याची एक निदान 24 तासात 2-4 दिवसात त्याची दखल घेण्यासाठी जायला पाहिजे, यायला पाहिजे, ही माझी अशी विनंती आहे। मी MSRTCच्या विरुद्ध जवळपास 7 महिन्यापासून हे गोष्टी करीत आहे, परंतु मला कुठल्याही पद्धतीचा न्याय भेटलेला नाही। उदाहरणार्थ MSRTC मध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे, मनमानी कारभार, माय पॉवर कशी असते, तर त्या याच्यात एसटी महामंडळ डिपार्टमेंटमध्ये हे असं चालू आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी एक उपक्रम राबवला होता की धर्मवीर आनंद दिघे साहेब आरोग्य तपासणी, तर त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला MSRTCचा की 10 लाखाच्या वर जर का काही अमाऊंट असेल तर ती महाराष्ट्र शासनाप्रमाणे GR असतो तर ती ई-निविदा काढावी लागते, परंतु अशी यांनी कुठलीही उपक्रम न राबवता यांनी डायरेक्ट परस्पर तो अंजना हॉस्पिटलला ते पैसे ट्रान्सफर करून दिले आणि तो भ्रष्टाचार उघडकीस आम्ही काढलेला आहे, परंतु कुठल्याही अधिकारीवर ते कारवाई करत नाही। उलट ते असं म्हणत आहे की कुठलेही असा भ्रष्टाचार आमच्या हस्तक्षेप मध्ये झालेला नाही। दुसरी गोष्ट, महानगरपालिकेची सार्वत्रिक जी निवडणूक चालू होती त्या निवडणूक मध्ये आचारसंहितेचा भंग केला, आचारसंहितेअंतर्गत बदली केली, ते ऑर्डर आणि कार्यमुक्ती आदेश आम्ही दिला, तरी सुद्धा ते म्हणतात की अशी कुठलीही पद्धतीची बदली झालेली नाहीये। माझं फक्त यांना हेच म्हणणं आहे MSRTCला का तुम्हीच चुक्या करत आहात आणि तुम्हीच कारवाई करत आहात आणि तुम्हीच अहवाल देऊन तुम्ही निर्दोष होतात। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।